रस्ता रुंदीकरणामध्ये तोडलेल्या झाडांच्या खोडांची होळी। नाशिकच्या वाडी वरहे साकोरे रस्ता रुंदीकरणात ही झाडं तोडली होती। विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाची राख रांगोळी कोण करतंय? लाखोंच्या किमतीचं लाकूड जाळल्यानं पर्यावरण प्रेमींमध्ये आता तीव्र नाराजी आहे। झाडांची नोंद, पंचनामा आणि लाकडाची विल्हेवाट लावण्याचे नियम धाब्यावर बसवले का, असा सवाल यावेळी उपस्थित केला जातोय। खोडं जाळण्याचे आदेश कुणी दिले? संपूर्ण प्रकाराकडे संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतोय। प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी आहे। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। किरण, विक्रांत, ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्याच ठिकाणी मी आता सध्या उभा आहे। नाशिकच्या पुढे आल्यानंतर वाडीवरे लागतं आणि त्या वाडीवरेपासून साकोरेच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण गेल्या काही दिवसांपासून करण्याचं काम केलं जात आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये रस्त्यात अडथळा येणारे अनेक वृक्षतोड या सगळ्या निमित्तानं केली जाते, त्याबाबतची परवानगी आहे आणि नंतरच्या काळामध्ये हरित लवादाच्या माध्यमातून याला स्थगिती देखील मिळालेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीत सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर हा रस्ता रुंदीकरणाचं काम एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या कडेला अनेक झाडं तोडलेल्या अवस्थेत आहे आणि त्यांची खोडं देखील आहेत। मात्र ही खोडं जी आहेत किंवा जी झाडांच्या मोठ्या ज्या खोड किंवा बुंदे जे आहेत ते अशा पद्धतीनं नष्ट करण्याचा गंभीर प्रकार या सगळ्या निमित्तानं समोर येतोय। यामध्ये जर बघितलं तर अनेक झाडांना जी आग लावलेली आहे ती आग सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते। अद्यापही अनेक झाडांची ज्या फांद्या आहेत किंवा जे बुंदे आहेत ते जळताना आपल्याला दिसत आहे। काही ठिकाणी धूर सुद्धा निघतोय। अशी ही एकूण स्थिती जर बघितली तर अतिशय गंभीर आहेत। कुठल्याही पद्धतीचे झाडं तोडत असताना किंवा त्याची परवानगी मिळाल्यानंतर काही नियमावली आहेत, त्याची प्रक्रिया आहेत। काही झाडं ही लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून स्मशानभूमीसाठी सवलत दराने दिली जातात। अनेक झाडं जी चांगल्या प्रकारची आहेत त्यांना विक्रीसाठी केली जातात। लाखो रुपयांची किंमत या सगळ्या निमित्तानं मिळत असते। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये थेट एका बाजूला न्यायालयामध्ये हा संपूर्ण प्रकार न्यायप्रविष्ट असताना अशा सगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ही झाडं थेट पेटवून दिल्याचा प्रकार गंभीर स्वरूपाचा या निमित्तानं समोर येतोय। त्यामुळे ही झाडं नेमकी कोण पेटवतंय, पर्यावरणाची राख रांगोळी नेमकं कोण करतंय, असा संतप्त सवाल या वेळेला पर्यावरण प्रेमींकडनं उपस्थित केला जातोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर झाड जर तोडलं किंवा झाडाला जर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर खुनासारखा गंभीर गुन्हा सुद्धा दाखल करता येत असतो आणि त्या सगळ्या निमित्तानं जन्मठेपेसारखी शिक्षा सुद्धा लागू शकत असते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा प्रकार नेमकं कोण करतंय हा संपूर्ण सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। संबंधित जे प्रशासन आहे ते या ठिकाणी जाणीवपूर्वक डोळे झाक करतंय का, अशी देखील दबक्या आवाजामध्ये पर्यावरण प्रेमींमध्ये चर्चा आहेत। सध्याच्या घडीला हा संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर येत्या काळामध्ये प्रशासनाकडनं नेमकी काय दखल घेतली जाते, पर्यावरण प्रेमी नेमकी काय भूमिका मांडतात आणि इतकंच काय तर हरित लवादामध्ये गेलेले जे अनेक वकील आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत, ते येत्या काळामध्ये या संपूर्ण घटनेची, या गंभीर प्रकाराची कशा पद्धतीने दखल घेतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे। थेट झाडं नष्ट करण्याचा एकूणच जो काही प्रकार आहे तो प्रकार अतिशय निंदनीय आहेत आणि संतापजनक आहेत। येत्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची नेमकी काय दखल घेतली जाते हे पाहावं लागणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे किरण, प्रश्न अनेक आहेत, या प्रश्नांची उत्तरं कधी मिळत आहेत याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि हा सगळा धक्कादायक प्रकार पुढारी न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला यासाठी। आणि या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सर, स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। रस्ता रुंदीकरणात तोडलेल्या झाडांच्या खोडांची होळी करण्यात आलेली आहे, काय नेमकं या बाबतीतला कायदा सांगतो, काय नेमकी या अनुषंगाने शिक्षा होऊ शकते? या ठिकाणी अत्यंत संतापजनक अशी बाब आहे आणि ही एक नवीन मोडस ऑपरेंडी सर्वच नाशिक जिल्हा प्रशासन राबवत आहे की झाडांचे अगदी मुळाचे पण पुरावे राहिले नाही पाहिजेत अशा पद्धतीने झाडं तोडली जात आहेत किंवा आता हा जाळण्याचा प्रकार जो समोर आलेला आहे अत्यंत संतापजनक आहे। याच्या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच हे हरित लवादाच्या जे अश्विनी भट यांचं याचिका आहे या संदर्भातली, पर्टिक्युलरली वाडीवऱ्याच्या संदर्भातली, त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच योग्य ते अर्ज दाखल करू। परंतु
प्रशासनानं याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की कुंभमेळ्याच्या नावाखाली ही जी अंधाधुंदपणा चालवलेला आहे हा कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की वरिष्ठांकडे योग्य माहिती जात नसावी आणि या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून पर्यावरणवादी काही कुंभमेळ्याच्या विरोधात नाहीयेत, तर त्यांचा पूर्ण विचार करून ते काही स्वतःसाठी काही मागत नाहीयेत, फक्त पर्यावरण वाचवा एवढी जी अर्थ हाक देत आहेत त्याला थोडी साथ मुख्यमंत्र्यांनी घातली तर खूप पॉझिटिव्ह पद्धतीनं हे कुंभमेळा पूरक केलं जाऊ शकतं. परंतु इथे प्रशासन अतिशय निगेटिव्ह वागताना दिसत आहे, चुकीच्या पद्धतीनं वागताना दिसत आहे. आम्ही बघतो गेल्या महिनाभरामध्ये देखील दररोज 2-2 झाडं नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये देखील कुठे ना कुठे तोडण्यात आलेली आहेत. या बाबी ज्या चालू आहेत याला कुठेतरी कुंभमेळ्याच्या नावाखाली खूप अतिरेकी हे काम चाललेलं आहे आणि हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तर आम्ही याच्या बाबतीत नक्कीच हरित लवादामध्ये योग्य ते अर्ज करू. सर, हे काम बेकायदेशीर आहे असं तुम्ही म्हणताय, त्याच अनुषंगाने माझा प्रश्न असा आहे की नेमके या अनुषंगाने कायदा काय सांगतो, कारवाई काय होऊ शकते, शिक्षा काय केली जाऊ शकते ज्यांनी अशा प्रकारे या खोडांची होळी केलेली आहे? याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर सामान्य माणूस जेव्हा असं काही करतो तेव्हा प्रशासन त्या माणसाला इतकं वेठीस धरून त्याच्यावरती अगदी गुन्हा दाखल करणे वगैरे हे जे प्रकार करतात अशा पद्धतीची शिक्षा होऊ शकते आणि 1 वर्षापर्यंतची शिक्षा याच्यामध्ये ज्या व्यक्तींनी हे केलं आहे त्यांना नक्कीच होऊ शकते. धन्यवाद सर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढारी न्यूजची बातचीत केलीत यासाठी. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, मागच्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून नाशिकमध्ये पर्यावरणाचा मुद्दा हा प्रचंड गाजतो आहे, विशेषतः वृक्षतोडीचा मुद्दा गाजतोय आणि त्यामध्ये हे नवं प्रकरण आपण आता पुढारी न्यूज म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. किरण. विक्रांत, ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये प्रस्तावित वृक्षतोड होती त्याला पर्यावरण प्रेमींनी कडाडून विरोध दर्शवलेला होता आणि याची दखल शासन पातळीवर घेण्यात आलेली होती. या सगळ्या दरम्यान तपोवनचा मुद्दा चर्चेत असताना जी परिक्रमा नाशिक शहराच्या लगत केली जाते, विशेषतः ग्रामीण भाग ज्या ठिकाणी जोडला जातोय अशा ठिकाणी जे रस्ता रुंदीकरण केलं जात आहे त्यासाठीची जी वृक्षतोड केली जाते त्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता. अनेक पर्यावरण प्रेमींनी त्याबाबतची याचिका दाखल केलेली आहेत आणि अशा सगळ्या दरम्यान हरित लवादाच्या माध्यमातून ज्या वकिलांनी आता आपल्याला प्रतिक्रिया दिली ते श्रीराम पिंगळे यांनी या सगळ्या संदर्भामध्ये स्थगिती मिळवलेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. ज्या वेळेला वृक्षतोड केली जाते त्यावेळेला जी झाडाची बुंदे असतात ती या ठिकाणी नष्ट करता येत नाही अनेकदा आणि ते करण्यासाठीचा प्रयत्न अनेकदा होत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे हे सगळे जी झाडं आहेत ती त्याची जी खोडं आहेत त्याची जी बुंदे आहेत ती जाळण्याचा प्रयत्न आणि नष्ट करण्याचा प्रयत्न हा केला जातो का, अशा स्वरूपाचा ते जे सवाल उपस्थित करताय तो अतिशय गंभीर आहे. या सगळ्या निमित्तानं जर बघितलं तर झाडं ही तोडल्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल केल्यानंतर गंभीर स्वरूपाचे कलम लागतात, गंभीर स्वरूपाची शिक्षा देखील आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर झाडं जाळून टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यासाठी नेमकी काय कारवाई करणार आणि ती नेमकी कुणावर करणार हा खरा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. यामध्ये 2 महत्वाच्या बाबी आहेत, त्या म्हणजे या ठिकाणी जी वृक्षतोड झालेली आहे ती वृक्षतोड करून बाजूला असलेली जी बुंदे आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय का, किंवा या सगळ्या अनुषंगानं जी सुरुवातीच्या काळात वृक्षतोड झालेली आहे त्या वृक्षतोडीच्या नंतर जी मोठी बुंदे आहेत ती या ठिकाणी वाहतूक करून घेऊन जाणं शक्य नाहीये आणि त्यामुळे त्याचे जे नियम आहेत ते पायदळी तुडवत या ठिकाणी जाळून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय का, अशा स्वरूपाचे 2 मुद्दे या निमित्तानं उपस्थित होत आहे. नष्ट करत असताना त्याबाबतचे काही नियमावली आहेत, मात्र जाळून नष्ट करणे हा त्यामध्ये नियम नाहीये आणि हा नियम नेमका कोणी अंमलात आणला आणि त्याबाबतचं कोण हे नष्ट करतंय हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. संबंधित प्रशासन विभागाकडनं याबाबतचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय का, असा देखील मुद्दा या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो आणि त्यामुळे येत्या काळात हा संपूर्ण जो गंभीर प्रकार आहे तो पाहता प्रशासनाकडनं काय कारवाई केली जाते. आपल्यासोबत अमित कुलकर्णी जोडले गेलेले आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत. अमितजी, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये. आता हा नवीन प्रकार नाशिकमधून समोर येतोय, ज्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडं तोडली आणि त्यांच्या खोडांची आता थेट होळी करण्यात आलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया? ही ऍक्च्युली ना अतिशय गंभीर बाब आहे. जी झाडं शासकीय डिपोमध्ये शासकीय नियमानुसार जमा व्हायला हवी होती,
त्या झाडांचं मोजमाप व्हायला पाहिजे, त्याची लिखित नोंद व्हायला पाहिजे होती. ती न होता ही झाडं जर अशा प्रकारे जाळली जात असतील तर नेमकं हे लाकूड जाळण्यामागचं कारण काय, की काही गोष्टी लपवल्या जात आहेत का वन विभागाकडनं किंवा प्रशासनाकडनं. तर याची आम्ही तर सर्व नाशिककरांपर्यंत ही मागणी करतोय की याची आपण याचा सर्व पंचनामा करावा आणि जे बेकायदेशीरपणे लाकूड जे जाळलं जाते याची आपण चौकशी करावी. अमितजी, काय कारण असू शकतं? आपण म्हणताय काहीतरी लपवलं जातंय का? काय लपवलं जात असू शकतं? आपल्याला काय संशय आहे? आपल्या मनात काय शंकेची पाल चुकते? ह्यात आम्ही आमच्या पर्यावरण प्रेमींनी या ठिकाणी न्यायालयीन लढा दिलेला आहे. या ठिकाणी आपण न्यायालयाचा स्टे मिळवलेला आहे. हे जर रस्ता रुंदीकरणाच्या जी झाडे येत आहेत त्याच्यावर आपण स्टे आणलं, तर स्टे असून सुद्धा जर ह्या प्रकारचे झाडं जाळली जात असतील ते मागे 100% काही ना काही म्हणजे आपण म्हणतो ना की बेकायदेशीरपणा काही आढळत असेल किंवा काहीतरी चूक लपवण्याचं काम करत असतील की न्यायालय त्यांना पुढे जाऊन त्रास नको व्हावा म्हणून. काहीतरी चूक घडले आणि ती लपवायची, पुरावे नष्ट करायचे म्हणून हे जाळले जात आहेत असा आपल्याला संशय आहे? 100%. बर, धन्यवाद अमितजी, तुम्ही ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत. किरण, हा संशय जो अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केलेला आहे, काहीतरी चूक घडली आहे, ती लपवायची, पुरावे नष्ट करायचे म्हणून खोडं जाळली जात आहेत. विक्रांत, ज्या वेळेला श्रीराम पिंगळे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर 2 मुद्दे उपस्थित झाले. ज्या वेळेला ही वृक्षतोड यापूर्वी करण्यात आलेली होती त्याचे एकूणच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालाय का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आता जे पर्यावरण प्रेमी अमित कुलकर्णी यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे तो म्हणजे मागील काळामध्ये जी वृक्षतोड झालेली होती त्यानुसार जे नियम आहेत त्या नियमानुसार जी झाडं आहेत त्यांच्या लिलाव प्रक्रिया असेल किंवा काही वेळेला स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जी वापरली जाणारी जी लाकडं आहेत त्यासाठीचा लिलाव केला जातो. याशिवाय काही कंपोस्ट खत करण्यासाठी सुद्धा या खोडांचा वापर केला जातो. काही वेळेला रस्ता रुंदीकरण करत असताना त्यासाठी सुद्धा या बुंद्यांचा खोडांचा वापर केला जातो. मात्र असं सगळं टाळून या ठिकाणी जाळण्याचं कारण काय, हा सुद्धा मुद्दा दुसरा उपस्थित होतो. त्यामुळे अतिशय गंभीर बाब आहे. एक झाड तोडलं तर खुनाचा गुन्हा दाखल होऊन जन्मठेपेसारखी शिक्षा सुद्धा होत असते. मात्र अशी अनेक झाडं तोडली गेलेली आहेत आणि ती तोडली गेलेली झाडं 2 कारणास्तव जर अशा पद्धतीनं पेटून त्यांची राख रांगोळी जर केली जात असेल तर मग याला जबाबदार कोण आहे? संबंधित प्रशासन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय का, अशा स्वरूपाचा सवाल देखील उपस्थित होतोय. याच ठिकाणी जर बघितलं तर वाडीवऱ्याच्या दिशेने येणारा हा साकोरे रोड आहे. या रोडची जर स्थिती बघितली तर आत्ताच्या घडीला रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि त्याच्याच लगत अशा पद्धतीनं ही जर वृक्षतोड करून त्याचे जर बुंदे या ठिकाणी असतील आणि त्याची योग्य पद्धतीने जर विल्हेवाट लावली गेलेली नसेल आणि नष्ट करण्यासाठी थेट जाळण्याचा प्रकार होत असेल तर तो अतिशय गंभीर आहे. शासन पातळीवरनं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेणं गरजेचं आहे. या सगळ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी आता पर्यावरण प्रेमी करतायत. त्यामुळे येत्या काळात शासन काय दखल घेतं हे पाहावं लागणार आहे. अगदी खरं किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शासन येत्या काळात काय निर्णय घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, काही शंका उपस्थित केल्या जात आहेत, या सगळ्याचं निरसन होणं सुद्धा गरजेचं आहे. धन्यवाद किरण, तुम्ही हा सगळा मुद्दा पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्यासाठी.